दिल्लीहून ठाण्यापर्यंतच्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। आयसिसच्या 2 दहशतवाद्यांचा मुंबईत घातपाताचा डाव होता। दिल्ली रेल्वे स्टेशनवरून मुंबईला निघण्यापूर्वीच आफताब कुरेशी आणि सुफियान अबू बकर या 2 दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली। आफताब आणि सुफियान मुंबईतच राहणारे आहेत। दोघांकडून 3 पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणात कारतूस जप्त करण्यात आली आहेत। कल्याणमधील नेवाळी परिसरात आफताब हा परिवारासह राहत होता। 10 वर्षापूर्वी कल्याणमधील 4 तरुण मध्ये गेल्याची माहिती होती व त्यापैकी एक तरुण पुन्हा परतलाही होता। मात्र 10 वर्षानंतर पुन्हा एकदा दिल्ली स्पेशल सेल्सने कल्याणमधील एका तरुणाला ताब्यात घेतले। नेवाळी परिसरात राहणारा हा आफताब कुरेशी हा देखील आहे। हेच घर आहे ज्यामध्ये आफताब राहत होता। आफताब जो आहे तो घरातून निघाला त्यावेळेला त्याच्या वडिलांनी व आईने त्याला थांबवण्याचाही प्रयत्न केला, मात्र तो न थांबता या ठिकाणी आपल्या मित्रासह या ठिकाणी दिल्लीला गेला आणि दिल्लीला गेल्यानंतर दिल्ली स्पेशल सेलच्या ताब्यात मिळाला। तरी देखील या ठिकाणी दहशतवादीच्या गुन्ह्याअंतर्गत त्याच्यावरती 10 वर्षानंतर पुन्हा एकदा अशा संघटनेचं कुठेतरी कल्याण डोंबिवलीचं कनेक्शन हे पुन्हा एकदा आलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन दिनेश जाधव सह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण।